मॅम, माझं पहिलं सिझेरियन डिलिव्हरी झाली. दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल होऊ शकते का? होऊ शकते. त्याला आपण व्ही-बॅक म्हणतो, म्हणजे व्हजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन सेक्शन. पण त्यासाठी आपल्याला हे बघावं लागतं की पहिलं सिझर जे आहे ते बाळाचं डोकं आत न गेल्यामुळे, म्हणजे तुझी जी बोनी चौकट असते ती छोटी असल्यामुळे झालेलं नाही आहे ना. तर त्यामुळे जर झालेलं नसेल, म्हणजे बाळाचे ठोके जर कमी जास्त पडले किंवा बाळ आडवं असेल म्हणून, किंवा कधी कधी गळ्याभोवती नाळ असल्यामुळे सुद्धा कोणी सिझर करतात, तर अशामुळे जर झालं असेल तर आपण नक्की नॉर्मलची ट्रायल करू शकतो. त्यासाठी तुम्ही भरपूर एक्सरसाइज केला पाहिजे, हिमोग्लोबिनची लेवल चांगली पाहिजे. त्यानंतर सोनोग्राफीमध्ये आपण बघतो की तुझ्या गर्भाशयाचा जो पहिला सिझरचा स्कार आहे तो किती पातळ झाला आहे. जर तो खूप पातळ झालेला असेल तर मग आपण नॉर्मल करत नाही. आणि नॉर्मल करण्यासाठी हॉस्पिटल व्यवस्थित लागतं, 24/7 सोनोग्राफीची सोय लागते, ॲनेस्थेशिया डॉक्टर्स तिथे लागतात, बाळाचे डॉक्टर लागतात. तर अशा ठिकाणी आपण नक्की ट्रायल करू शकतो. आणि पहिलं जे सिझर आहे त्याचे टाके तुटायची शक्यता साधारण 1% असते. त्यामुळे खूप लक्ष देणं, खूप मॉनिटरिंगची गरज असते. पण नॉर्मल होऊ शकतं. आपण प्रयत्न नक्की करू शकतो.